नमस्कार, मी विद्या शेळके. आज होते मी छत्रपती संभाजीनगरला, गट नंबर 6 स्वस्तिक सिटीला. का तर आजपासून आरोहीची शाळा चालू झाली होती आणि आरोहीच्या शाळेत आम्हाला जायचं होतं. तिला बुक्स आणि युनिफॉर्म घ्यायचा होता. ही आहे आरोहीची शाळा, सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल. आणि सगळ्यात पहिले आम्ही घेतला युनिफॉर्म नंतर बुक्स घेतले. बुक्स वगैरे घेऊन झाले होते आरोहीचे. आणि ही आहे तिची शाळा खूप छान आहे. आरोही पहिलीपासूनच ह्याच शाळेमध्ये आहे, कारण की माझ्या व्यवसायासोबत माझं घर आणि मुलं सांभाळणं खूप अवघड जात होतं. त्यामुळं भाऊ म्हणे की मी तुझ्या मुलीचे शिक्षण करेल. आणि पहिलीपासून आरोही ह्या सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. त्यानंतर आम्ही आलो हिरा बुक सेंटरला, कारण की आरोहीला घ्यायचे होते गाईड्स. आणि त्याच्यामुळं म्हटलं चला आधी आरोहीची सगळी शॉपिंग करून झाली की मग आपण आजचा कार्यक्रम खूप स्पेशल आहे, तो मी तुम्हाला पुढे सांगते. आरोहीचे बुक्स वगैरे घेतले. मग हे दादा भेटले. दादांचं इथं 2 व्हीलरचं गॅरेज होतं. ते पण टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्येच गाडी चालवतात. त्यांची पण गाडी होती. त्यांचे इथे 2-3 शॉप्स होते. त्यांच्यासोबत बोलून भेटून खूप आनंद झाला. ते मला फॉलो करत होते इंस्टावर. आणि त्यानंतर त्यांच्यासोबत गप्पा मारून झालं आणि लगेच आम्ही आलो घरी आल्यानंतर आरोहीला ड्रॉप केलं, आईला पिकअप केलं आणि आम्ही निघालो थेट द्वारका कुमार शॉपमध्ये. इथं होतं आम्हाला कपडे घ्यायचे होते आणि इथे खूप चांगला डिस्काउंट असल्यामुळं भाऊ आणि वहिनी ऑलरेडी शॉपिंगसाठी आलेले होते. आमचा आज होता धोंडा आणि धोंड्यासाठी स्पेशली आम्हाला सगळ्यांना भाऊ कपडे घेणार होता. आणि भाऊनी आज आम्हाला सगळ्यांना कपडे घेतलेले होते. माझ्या मिस्टरांना, बहिणीच्या मिस्टरांना, बहिणीला, मला, माझ्या दोन्ही मुलांना, सगळ्यांना कपडे घेऊन झाले. बिलिंग वगैरे करून झालं आणि आम्ही निघालो परत घरी जात असताना पण आईचं असं होतं की आता खूप गरम होते, तर काहीतरी थंड वगैरे घेतलं पाहिजे. लस्सी वगैरे घेतली आणि म्हटलं चला आता निघूया घरी जाऊन पण वहिनीला खूप कामं होते. त्यामुळं वहिनी ऑलरेडी टेन्शनमध्ये की आता घरी जाऊन परत स्वयंपाक करायचा आहे. अजून बऱ्यापैकी आज आम्ही शॉपिंग खूप छान केली होती. भाऊने खूप मनसोक्त कपडे घेतलेले होते आम्हाला. आणि त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर आईने आरोहीचे बुक्स वगैरे सगळे व्यवस्थित सांभाळून ठेवले. आणि म्हटलं की आता बहीण आणि दाजी लगेचच येणार होते. ते पण आले आणि दाजींना कपडे वगैरे मी दाखवले. ते म्हणे मला पीस नको आहे, म्हणजे रेडीमेड पीस घेतलेला त्याला शिवून घालायचं असतं, पण त्यांना ते पीस आवडले नाही. आधीचे कपडे मोठे झाले होते म्हणून आम्ही पुन्हा आलो DS शॉपमध्ये कपडे चेंज करत असताना तुम्हाला डिस्काउंट देत नाही इथे. आणि आधीला पाहिजे तसे कपडे मग म्हटलं तू घे. मग त्यांनी एक छान असा खूप सारे ड्रेस ट्राय करून पाहिला आणि फायनली हा एक ड्रेस त्यांनी फायनल केला. त्यानंतर आम्ही शॉपिंग वगैरे उरकली आणि त्यालाही म्हटलं की भाई चला आता एकदाचं घरी जाऊया. घरी निघालो. त्याच्यानंतर घरी आलो. घरी लगेचच आधीने कपडे वगैरे त्याच्या आजीला आजोबांना घालून दाखवले. आरोहीलाही खूप वाटत होतं की दादांना इतके छान कपडे घेतले. त्यानंतर सगळे जेवायला बसले आणि आज पुरणाच्या पोळ्या नाही तर मांडे होते. त्याच्यामुळं आमरस आणि धोंड्याचा हा कार्यक्रम आमचा सुरू झालेला होता. आरोहीला म्हटलं चल तूही आमरस थोडासा टेस्ट करून मला सांग कसं झालं आहे. वहिनी आमच्या स्वयंपाकामध्ये खूपच उत्कृष्ट जेवण बनवतात आणि आज पोळ्या नव्हत्या आणि मांडे असल्यामुळं आईने बहिणीलाही शिदोरी बांधली, काही भजे बांधले आणि नंतर आम्ही मग आईची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू केला. ताईनी, माझ्या मोठ्या बहिणीने आधी तिला ओवाळून वगैरे घेतलं, औक्षण वगैरे केलं. त्याच्यानंतर वडिलांचे कपडे दिले. मग आईला आणलेली साडी, त्या साडीने आईचं ओटी वगैरे भरून आईला पण असंच दीर्घ आयुष्य लागावं दोघांना, एवढीच देवाचरणी प्रार्थना आम्ही दोघेही करत होतो. त्यानंतर मी बाबांना हळद कुंकू, त्यांचे पाय वगैरे धुवून, त्यांना टोपी टावेल घालून त्यांना कपडे दिले आणि मग परत आईचेही पाय धुतले. त्यानंतर आईंना पण हळद कुंकू लावून त्यांचेही दर्शन घेतलं. त्यानंतर म्हटलं चला आईची ओटी वगैरे भरून घ्यायची होती. तिचे पण आज ओटी वगैरे भरून खूप आनंद होत होता. स्पेशल डे होता माझ्यासाठी. देवबाप्पांनी लवकरात लवकर माझ्या आईला बरं करावं एवढीच देवाचरणी प्रार्थना होती. आणि मग
मी पैसे हो यासाठी ठेवले होते की ह्या वयात लक्ष्मीची खूप गरज लागते आणि त्यासाठीच वडिलांकडनंच कॅश घेतली आणि त्यांचीच कॅश त्यांच्या आईच्या ओटीत भरण्याचं स्पेशल कारण की ही लक्ष्मी माझ्या आईच्या आयुष्यात सदैव राहावी यासाठी ती पैसे ठेवले होते. त्याच्यानंतर आईची ओटी वगैरे भरून घेतली. त्यानंतर औक्षण केलं. दोघांचंही औक्षण वगैरे करून देवाला सांगितलं की देवबाप्पा खूप सुखात राहू दे माझ्या आईवडिलांना. त्यानंतर भाऊनी दाजींना त्यांचा मानपान दिला, टोपी टावेल दिला आणि औक्षण करून कपडेही त्यांना आणलेले होते ते कपडेही त्यांना दिले. त्यानंतर मग जानकाताईंना मी ओटी का भरते तर आज ती खूप तिच्या कानाचं ऑपरेशन मोठं झालेलं होतं. ते कानाचं ऑपरेशन होऊन पण बरेच दिवस झालेले. तिला आधीच मला घ्यायची होती पण आता निमित्त तिची ओटी भरून घेतली. आणि मोठी बहिणी आईच्या जागेवर असते त्यासाठी तिलाही खूप मानसन्मान दिला. त्याच्यानंतर वहिनींनी तिची ओटी भरायला घेतली. वहिनींनी ह्या वेळेसचा धोंडा नेहमी लक्षात राहील असा हा आमचा धोंडा केलेला होता. खूप छान, खूप आनंदात, खूप प्रेमाने, खूप मानसन्मान दिलेला होता. त्यानंतर मग लगेच आदीला आणलेले कपडेही वहिनींनीच आदीला टीका वगैरे लावला. हळद कुंकू लावल्यानंतर टोपी वगैरे घातली. आदीच्या वडिलांवरचा मान हा आज सगळा काही आदीला दिला होता कारण की आदीच्या वडिलांना यायला जमलं नव्हतं. त्यांना त्यांच्या कामात खूप जास्त व्याप असल्यामुळं त्यामुळे तिच्या वडिलांना वेळ नाही मिळाला. मग आदीच्या वडिलांचे कपडे आणि त्याचे कपडे असे त्यालाच दिले आणि त्याचा मानसन्मान दिल्यानंतर मग बारी होती आरोहीची. मग आरोहीचे पाय धुतले. आमच्याकडं खूप छान पद्धत आहे की भाषा ज्या असतात भाषी म्हणजे तिचं दर्शन घेतलं की काशी केल्यासारखं फळ मिळतं असं पुराणामध्ये लिहिलेलं आहे. असं भागवतामध्ये आम्हाला नेहमी ऐकायला भेटतं. आणि त्यानंतर वहिनींनी पण आरोहीचं पाय वगैरे धुतले, हळद कुंकू लावलं, औक्षण केलं. तिलाही आणलेले कपडे ते तिला दिले आणि त्याच्यानंतर मग परत होती माझी टर्न. त्याच्यामुळं आरोहीचं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर लगेचच माझं पण वहिनी पाय वगैरे धुवून घेतले आणि मलाही खूप दिवसानंतर असं काही होतं 3 वर्षातून एकदा हा धोंडा येतो आणि त्याच वेळेस आमचे एवढे मान सन्मान सगळं आम्हाला मानपान मिळतं. आणि मग त्यानंतर वहिनींनी छान असं हळद कुंकू लावून औक्षण वगैरे केलं आणि मला साडी नाही तर ड्रेस घेतलेला होता छान. आता माझ्या पसंतीचा ड्रेस वहिनीने घेतलेला ह्यावेळेस आणि खूप छान असं आमचा ह्यावेळेसचा धोंडा झालेला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या